ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित राजे विजयसिंह ढवळे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज रफलापूर, तालुका जत, जिल्हा सांगली. मी प्राध्यापक M.R. बन्ने. आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आज आपण स्टँडर्ड 12th सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, युनिट नंबर 10 कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग म्हणजे लेखांकनामध्ये संगणकाचा उपयोग या युनिटमधील अकाउंटिंग पॅकेजेस म्हणजे लेखांकन आज्ञावलीचे संच हा भाग अभ्यासणार आहोत. पहा, एव्हरी कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम is implemented to perform the accounting activity and generate various reports as per the requirements of the user. From this respective, the accounting packages are classified into the following categories. काय म्हणायचं बघा, अकाउंटिंग सॉफ्टवेअर हे कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीमचा आवश्यक भाग आहे. प्रत्येक अकाउंटिंग सॉफ्टवेअर पॅकेज हे उपभोक्त्याच्या गरजेनुसार वेगवेगळे अहवाल तयार करतात. म्हणून कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग पॅकेजेसचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल. त्यामध्ये रेडी टू यूज, कस्टमाइज्ड, टेलर्ड, फ्री अँड ओपन सोर्स असे जे 4 कॅटेगरीज आहेत, त्या प्रत्येक गटाची स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत. अकाउंटिंग सॉफ्टवेअरची निवड ही त्या व्यवसायातील अकाउंटिंग व आर्थिक परिस्थितीनुसार निवड केली जाते. चला तर एक एक त्या ठिकाणी पॅकेजेस आपण अभ्यास करूयात. त्यामध्ये पहिला आहे रेडी टू यूज, वापरण्यास तयार. त्याला काय म्हणायचं आहे बघा, असे काही पॅकेजेस आहेत की मार्केटमध्ये उपलब्ध असतात. मग ह्याचं काय या ठिकाणी कॉन्सेप्ट आहे पहा, अशा प्रकारची जी काय अकाउंटिंग सिस्टीम आहे ही साधारण उद्योजकांना ज्यांचे रोजचे आर्थिक व्यवहार हे कमी असतात त्यांना उपयोगी पडते. कारण या सिस्टीमची किंमत कमी असून वापर करणाऱ्या उपभोक्त्यांची संख्याही मर्यादित असते. या प्रणाली शिकण्यास सोप्याही आहेत, त्यामुळेच माहितीची गोपनीयता फारशी राहू शकत नाही व संगणक प्रणालीमध्ये घोटाळे होण्याची शक्यताही वाढते. या सिस्टीमचे प्रशिक्षण सोपे आहे असे जे की बऱ्याच वेळेला सॉफ्टवेअर पुरवठादार मुक्तरित्या म्हणजे फ्री सॉफ्टवेअरद्वारे देत असतो. मात्र बऱ्याच वेळा असे सॉफ्टवेअर्स इतर माहितीच्या सिस्टीम बरोबर सहजपणे जोडता येत नाहीत. पुढे नेक्स्ट आहे पहा कस्टमाइज्ड, त्याला सानुकूलित पॅकेज म्हणतात. काय आहे पहा, हे उपभोक्त्याच्या गरजानुसार या प्रकारच्या सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये बदल करतात. बाजारात मिळणारी तयार सॉफ्टवेअर ही सर्वांनाच उपयुक्त असते असे नाही. उदाहरणार्थ सांगतो बघा, तयार सॉफ्टवेअरमध्ये मालाचा साठा म्हणजे स्टॉक ऑफ गुड्स व विक्रीची नोंद ही स्वतंत्रपणे होत असते. पण उपभोक्त्याला मात्र विक्री झाल्यानंतर त्याच्या मालाच्या साठ्यावर होणारा परिणाम स्वयंचलित पद्धतीने होणे अपेक्षित असेल, जे कस्टमाइज सॉफ्टवेअरने शक्य आहे. म्हणून मोठ्या व मध्यम स्वरूपाच्या व्यवसायासाठी कस्टमाइज्ड सॉफ्टवेअर उपयुक्त ठरते, कारण ही सॉफ्टवेअर इतर सिस्टीमशी जोडता येते. या सॉफ्टवेअरची किंमत व वापरासाठीचा खर्च साधारण सॉफ्टवेअरपेक्षा जास्त असतो. उपभोक्त्यासाठी
ही कस्टमाइज्ड सॉफ्टवेअर बनवताना सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल व सोयी केल्या जातात. इन्फॉर्मेशन व सॉफ्टवेअरची गोपनीयता ही कस्टमाइज्ड सॉफ्टवेअरमध्ये राखली जाते. एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. परंतु ही सिस्टीम वापरण्यासाठी उपभोक्त्याला प्रशिक्षणाची गरज असते व प्रशिक्षणाचा खर्चही जास्त असतो. पुढे नेक्स्ट पहा, टेलर्ड म्हणजे तयार करून घेतलेले पॅकेज. काय पहा, मोठ्या व्यवसायामध्ये अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स ह्या गरजेप्रमाणे तयार केल्या जातात. त्यामध्ये अनेक कर्मचारी वेगवेगळ्या भौगोलिक स्थानाहून त्यावर काम करू शकतात. या सॉफ्टवेअरच्या वापरासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असते. अशा प्रकारचे सॉफ्टवेअर्स उपभोक्त्याच्या विशेष गरजांची काळजी घेतात व MIS म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, त्याला व्यवस्थापन सूचना प्रणाली म्हणतात, त्याचा महत्त्वाचा भाग बनतात. हे सॉफ्टवेअर्स अतिशय गोपनीयता व सत्यता पाळून एकाच वेळी अनेक उपभोक्तांना या सॉफ्टवेअरचा वापर करून देतात. आणि शेवटचं पहा पॅकेज काय, फ्री अँड ओपन सोर्स म्हणजे खुल्या स्रोतातून म्हणजे ओपनमधून आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून घेऊ शकतो. असे काही सॉफ्टवेअर्स आहेत पहा. काय सांगितलं, द स्मॉल बिझनेस नीड अकाउंटिंग सॉफ्टवेअर बट दे डोंट हॅव अ बिग बजेट. Then find out accounting software available on free open source software on the internet. These application you can download and install from the website. म्हणजे उद्योजकांची किंवा लघुउद्योगांची अकाउंटिंग सॉफ्टवेअरची गरज कमी किमतीत उपलब्ध कॉम्प्युटर सिस्टीम वापरून शक्य होते. त्यामुळे फ्री म्हणजे खुल्या ओपन सोर्समधून इंटरनेटद्वारे उपलब्ध ॲप्लिकेशन्सचा शोध घेतात. या प्रकारचे ॲप्लिकेशन्स इंटरनेटद्वारे डाउनलोड करून ते त्याचा वापर करतात. उदाहरणार्थ GNU खाता ही अकाउंटिंग सॉफ्टवेअर सिस्टीम लघुउद्योगांसाठी तसेच वैयक्तिक वापरासाठी खुल्या स्रोताद्वारे उपलब्ध आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढे पहा आणि नेक्स्ट महत्त्वाचा भाग आहे, लीगल ऑर लायसन्स्ड व्हर्सेस पायरेटेड अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स. म्हणजे कायदेशीर सॉफ्टवेअर जे आहेत मार्केटमध्ये त्याच्या विरुद्ध बनावट जी काय सॉफ्टवेअर आहे त्याच्यासाठी ही संकल्पना पहा. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर पॅकेजेस अँड ॲप्लिकेशन्स अवेलेबल इन द मार्केट. User can select legal and open source software as per its business needs. Legal accounting software is fully functional and safe. Pirated accounting software is also fully functional but its use is illegal and data can be uploaded as per statutory charges like VAT, GST, etc. पहा, बाजारात विविध प्रकारच्या कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम उपलब्ध आहेत. उपभोक्ता त्यांच्या गरजेनुसार कायदेशीर म्हणजे लीगल व ओपन म्हणजे खुल्या स्रोतातून उपलब्ध सॉफ्टवेअरची निवड करू शकतो. कायदेशीर लेखांकन आज्ञावलीचा वापर म्हणजे लीगल अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर हा सर्रासपणे करतो. पण बनावट ज्याला आपण पायरेटेड म्हणतो, बनावट लेखांकन म्हणजे अकाउंटिंग सॉफ्टवेअरची डेटा नाहीशी होऊ शकते. म्हणून कायम कायदेशीर लेखांकन आज्ञावलीचा वापर केला पाहिजे, कारण या प्रकारच्या प्रणालीमध्ये कालानुरूप बदल करता येणे सोपे जाते. उदाहरणार्थ VAT, GST इत्यादी जी काय बदल होणार आहे ते. पुढे काय सांगितलं बघा, लीगल सॉफ्टवेअर म्हणजे फुल्ली फंक्शनल असतात. कायदेशीर आज्ञावली जी आहे ते कोणत्याही बंधनाशिवाय या आज्ञावली वापरू शकतो. डेमो सॉफ्टवेअर यूज्ड फॉर डेमो पर्पज विथ ऑल मेजर फीचर्स बट विथ अ व्हेरी फ्यू रिस्ट्रिक्शन्स. म्हणजे प्रात्यक्षिक आज्ञावली म्हणजे डेमो ज्याला म्हणतो आपण,
या प्रकारची आज्ञावली ही फक्त प्रात्यक्षिकासाठी वापरली जाते. आणि पायरेटेड सॉफ्टवेअर्स म्हणजे बनावट आज्ञावली, क्रॅक्ड सॉफ्टवेअर, nearly full functional but illegal to use and risky considering data safely. ही एक भेदन म्हणजे क्रॅक्ड केलेली सॉफ्टवेअर असून ती पूर्ण फंक्शनल आहे, कार्यान्वित आहे. काही प्रमाणात तिचे नुकसानही झालेली असते. म्हणून बघा काय म्हटलं, टू सिलेक्ट द बेस्ट अकाउंटिंग प्रोडक्ट यू विल फर्स्ट नीड टू डिसाईड युअर इंडिव्हिज्युअल अँड कॉर्पोरेट नीड्स. Small business accounting software functions much differently in many respects that accounting software manufacturing and enterprise resources planning solution. फॉर एक्झाम्पल पुढे आहेत बघा, योग्य संगणकीय लेखांकन प्रणालीच्या निवडीसाठी प्रथम व्यक्तीला लेखांकन विषयीच्या कंपनीच्या गरजा जाणून घ्याव्या लागतात. काही लहान प्रमाणात उपलब्ध असलेल्या संगणकीय लेखांकन प्रणाली वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. या व्यवसायाला सहाय्य करण्यास कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ टॅली ERP एक आहे, मिरॅकिल आहे, बीझी, फोकस अँड विंग्स. ठीक आहे. बघा अशा तऱ्हेने आजच्या भागामध्ये आपण अकाउंटिंग पॅकेजेस आणि लीगल वर्सेस पायरेटेड अकाउंटिंग सॉफ्टवेअर याविषयी या ठिकाणी अभ्यास केलेला आहात. धन्यवाद.